बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा, प्रकरण 19. सकाळचं विचित्र स्वप्न काही केल्या पारूच्या डोळ्यांपुढून हटायला तयार नव्हतं. नुसत्या आठवणीने काळजाला पीळ पडत होता. काही वाईट वक्त तर घडलं नसेल ना? हा प्रश्न वारंवार तोंडावर बसणाऱ्या माशीसारखा त्रास देत होता. ती अजूनही पलंगावर पडूनच होती. हुडहुडी भरल्या गज झालं होतं. वाऱ्याची एखादी झुळूक ओझरता स्पर्श करून गेली तरी अंगावर सर्रकन काटा येत होता. अंग तापल्यासारखं वाटत होतं. डोळ्यांतून ओघळणारं पाणी गरम लागत होतं. झोपून राहून चालणार नव्हतं. गायीची धार काढायची आहे. जनावरांचं शेणमूत काढायचं आहे. पाण्याच्या 2-1 खेपा आणल्या पाहिजेत. जिल्ह्याला कुणी जाणारं भेटतंय की नाही तेही पाहायला पाहिजे. पडल्या पडल्या तिनं दोन्ही हात तोंडावरून फिरवले. नाका तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेचा गरम स्पर्श जाणवला. तरीही उठायलाच पाहिजे होतं. हंडा कळशी घेऊन ती बाहेर आली. रंगराव ओट्यावरच बसले होते. तिला पाहून म्हणाले, उठली ग बाय. जीवाला बरं वाटत असेल तर जाय, नाहीतर अंजीला 2 खेपा आणाय सांगूया. नाही, नको, म्हणून ती ओटा उतरून खाली गेली. बारवाची वाट चालू लागली. सगळंच अवसान गळल्यासारखं वाटत होतं. पायाखालची वाट अजूनही बारव फार लांब असल्यासारखं वाटलं. पाण्याची एकच खेप आणली, पण खूप थकवा जाणवू लागल्यानं तिनं पुढची खेप टाळली. काल रात्रीचं चरवीवर दूध तसंच होतं म्हणून तिनं वासरू सोडलं. सगळं दूध त्यालाच पिऊ दिलं. 2-3 घमिले शेण निघालं ते उकिरड्यावर नेऊन टाकलं. ओटा चढता चढता तिचं लक्ष वळसणीकडे गेलं. तिला खूप वाईट वाटलं. या सगळ्या घाईगर्दीत चिमणीकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं. तिला दाणे टाकले नव्हते. पाण्याची वाटी ठेवली नव्हती, तशीच घरात जाऊन दाणे आणि पाण्याची वाटी आणली. रोजच्या जागेवर ठेवली. रंगराव तिला म्हणाले, म्या जनावर पाणी पाजून आणतो. जमन का तुम्हाला? नाही तर घटकावर नेते म्या. पारूनं सासऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नको, जातो दमादमानं. पारूनं जनावरं सोडून वाटेला लावून दिली. काठी रंगरावाच्या हाती दिली. ओट्यावर उभी राहून त्यांच्याकडे पाहून घरात आली. चूल पेटवून स्वयंपाकाला लागली. रंगराव जनावरांना घेऊन बारवच्या वाटेनं निघाले. देवळाजवळून जाताना तिथं काही मंडळी पारावर बसली होती तर काही घोळक्यानं उभे होते. रंगरावाकडं मान वळवून पाहू लागले. बऱ्याच कालावधीनंतर लोकांनी त्यांना जनावरं घेऊन जाताना पाहिलं होतं. त्यांना कोणीही काही विचारलं नाही. तेही कुणाशी काहीही न बोलता पुढे गेले. जनावरांना पाणी पाजून परत येताना देवळापुढं बाबूनं हाक मारली, तात्या, अहो रंगा तात्या. आपल्याला कोणी हाक मारली म्हणून त्याने आवाजाच्या दिशेनं मान वळवून पाहिलं. बाबू पुढे येऊन म्हणाला, अव तुमच्या जीवाला बरं नसताना काहून हे करताय? मग काय करतो लेका, आपलं वज आपण उचलायला लागतंय. रोज रोज कोण करील? बरं ते सोडा, सरपंचानी बोलावलंय. तुम्ही जावा, म्या नेतो जनावर. तुमच्या मागं म्या बी आलोच. अरे असू दे, तो आवय पुढं, म्या जनावर बांधून आलोच. रंगराव सरपंचाच्या घरी गेले तेव्हा बाबू आणि सरपंच त्यांची वाट पाहतच होते. ओटा चढू लागता सरपंचाने पुढे येऊन हात दिला. ओसरीतल्या झोपाळ्यावर तिघेही बसले. सुरुवात कुठून आणि कशी करावी याचा सरपंच विचार करत होते.
रंगराव मान खाली घालून बसले होते. तात्या, काय खबर बात? खबर बात आता हीच जे बाबू म्हणतोय. बरं, मग असं करतो, म्या बाबूला जिल्ह्याला पाठवतो. तिथं चौकशी करून जी काही बातमी असेल ती घेऊन बाबू येईल. बघा आता तुम्हाला पटतं तसं. त्याला बी येळ असाय पाहिजे. बिचारा काल दिसभर उपाशी तापाशी हिंडत होता. तात्या, अव त्याची नका काळजी करू. जवान पोरं कवा कामाला यायची. रंगरावाने खिशात हात घालून पैसे काढले, बाबूला देऊ केले. त्यांचा हात मागे सारीत सरपंच म्हणाले, अहो तात्या, पैसे ठेवा, ते माझं म्या पाहीन. बाबू, तू आ घरी सांगून ये जा. तात्या, तुम्ही बी जावा आता. सरपंचाचा निरोप घेऊन रंगराव देवळाकडे आले. पारावर बसल्या मंडळीतून एक जण उठला. ओठावर 2 बोटं दाबून तंबाखूची पिचकारी टाकून रंगरावाजवळ आला. तात्या, मला एक सांगायचं आहे. पटलं तर बघा. बोल ना बापू. इकडं तिकडं हुडाकलं ते समजा खरं, पण इकडं धरण गावाला बी चक्कर मारायला पाहिजे होती. अरे पर तुही काकू तिकडे पोचलीच नाही ना. मानमळा फाटाच्या पुढे घटना घडली या, आणि तसं बी पाहुण्याला काय समजलं असतं तर कोणीतरी आलंच असतं ना. हा, ते बी आहेच म्हणायचं, पण तरी बी एक डाव कोणाला तरी पाठवून निदान बघाय तरी सांगा. अरे पण रिकाम माणूस बी घावलं पाहिजे ना. धनू आणि यशवंताचा बी पत्त्या नाही. सम त्याची कामाची घाई चालली आहे. पाहू द्याच्याला, कोणाला तरी विचार तू. रंगराव घरी आले तेव्हा पारुणा स्वयंपाक उरकला होता. उसरीच बसून ती त्यांचीच वाट पाहत होती. अंगात कणकण असल्यानं तिला पडून राहावंसं वाटत होतं. उसरीत येताच तिने विचारलं, मामंजी, तुम्ही जेवून घेता का? मला जरा अंग टाकूशी वाटतंय. अगं मग जाय, म्या घेईन वाढून. तो काही खाल्लं का नाही? नाही, म्या खाईन थोड्या वेळानं. पारू खोलीत आली. अंगावर पांघरून घेतलं, तरीही हुडहुडी जाणवत होती. तिने डोक्यापासून पायापर्यंत पांघरून ओढून घेतलं. सगळीकडे काळोख दिसू लागला. डोळे मिटून ती शांत पडून राहिली. आणि मग कधीतरी डोळा लागला. बाहेर चिकचिकणारं ऊन, आभाळात दाटी करू पाहणारे पांढरे ढग वातावरणात एक नकोसा कोंदटपणा भरू लागले. उन्हाची काहिली वाढू लागली. आभाळाचं सुखावणारं निळसर रूप हळूहळू नाहीसं झालं. पांढऱ्या ढगांची जागा काळ्या ढगांनी घेतली. वळचणीला विसावलेल्या वाऱ्याला जाग आली. हाताची घडी घालून बसलेल्या झाडांना हलवू लागला. ढगांचा गडगडाट झाला, होतच राहिला. एखादा आगडबंब राक्षस विकट हास्य करतोय असं वाटू लागलं. पावसाचे टपोरे थेंब टपाटप जमिनीवर पडू लागले आणि मग सरीवर सरी कोसळू लागल्या. अंगणातून पाण्याचे लोंढे बेभानपणे वाहू लागले. त्यात मोठमोठे बेडूक आणि भयंकर विषारी भुजंग होते. बेडकांचे बटबटीत डोळे आणि भुजंगाच्या लवलवणाऱ्या जिभा काळजात धडकी भरवू लागल्या. गल्लीतलं पाणी ओटा चढून वर आलं, ओट्यावरून ओसरीत आलं, तिथून रेंगाळत रेंगाळत घरात शिरलं. चुलीला कवेत घेऊन झोपण्याच्या खोलीत घुसलं. पाण्यातल्या बेडकामागे एक भला थोरला भुजंगीही घरात आला. बेडकाला धरण्यासाठी आपल्या लवलवत्या जिभेने अंदाज घेत पुढे झेपावला. बेडूक बघता बघता मोठा होऊ लागला. अगोदर कोंबडी एवढा, मग कुत्र्या एवढा. भुजंगही मोठा झाला. बेडूक तेवढ्यावरच न थांबता आणखी मोठा शेळी एवढा झाला. वाढणाऱ्या पाण्याबरोबरीने भुजंगही वाढला. पण बेडूक कुठे गेला कुणालाच ठाऊक. मग भुजंग झोपण्याच्या खोलीत घुसला. पलंगावर झोपलेल्या पारूला विळखा घातला. क्षणाक्षणाला आवळणाऱ्या विळख्याने तिचा जीव गुदमरला. ती जीवाच्या आकांताने ओरडली. जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली.
पण तिची धडपड व्यर्थ गेली. भुजंगाने आपल्या अकराळ विक्राळ जबड्यात धरून तिला गिळण्यास सुरुवात केली. एका काळ्या कुट्ट गुहेत खोलवरती पुढे पुढे सरकत गेली. डोळे उघडले तेव्हा ती घामाने चिंब भिजली होती. झोप लागण्यापूर्वी तापाने फणफणलेलं अंग गार झालं होतं. घाबरून तिने आजूबाजूला पाहिलं. पाणी, बेडूक, भुजंग काहीच नव्हतं. होत्या त्या भयानक स्वप्नातल्या मनात उतरलेल्या भीतीदायक पाऊल खुणा. ती जडावल्या अंगानं कशी तरी उठून बसली. धडधडणाऱ्या काळजावर हात ठेवून सावरण्याचा प्रयत्न केला. ध्यानीमनी नसताना इतकं भयंकर स्वप्न का पडावं याचा विचार करू लागली. सकाळी पडलेल्या स्वप्नापाठोपाठ पडलेलं हे स्वप्नही भयंकर होतं. अशी वाईट स्वप्न भविष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा इशारा असतो असं म्हणतात. नसत्या विचारानं तिचं काळीज कापरं भरल्यागत थरथरू लागलं. घशाला कोरड पडली. ती उठून बाहेर आली. न्हाणीत जाऊन हातपाय धुतले. तांब्या भरून माठातलं गार गार पाणी घेतलं. दार उघडून बाहेर आली. ओठ्यावर बसली. ऊनं बरीच कल्ली होती. आभाळात ढग जमा होऊ लागले होते. पाणी पिऊन रिकामा तांब्या शेजारी ठेवला. धनाजीची आठवण आली. मनात कालवा कालव झाली. आज 4 दिवस झाल्यात, कोणीच कसं आलं नाही. काही खबर बात तरी कळवायची. काय झालंय काय नाही कळायचं तरी कसं. माणसानं एवढं भिनगुरी वागावं तरी कसं. बाप आत्ताशी हिंडू फिरू लागलाय. माझ्या जीवाला बरं वाटना. हे काय ठावं नाही काय. कोणीतरी एकाने येऊन खबर बात सांगून माघारी गेलं असतं तरी बी चाललं असतं. पारू, उठली ग बाय. सासऱ्याचा आवाज ऐकून ती चपापली. मान वळवून सासऱ्याला म्हणाली, हा आत्ताच उठली. चहा ठेवू का. वय ठेव. चहा घेऊन मग देवळाकडे चक्कर मारून येतो. बाबू आलाय का नाही पाहून येतो. ती उठून घरात गेली. रंगराव तिथेच टेकले. दूरवर जाणाऱ्या रिकाम्या वाटेवर उदास नजरेने काही शोधू लागले. ओलावलेल्या डोळ्यांना काही दिसेल की नाही याची खात्री नसतानाही शोधत होते. देवावर विश्वास ठेवून. म्हणजे घ्या चहा. पारूनं चहाचा कप त्यांच्या पुढे ठेवला. तिची नजर चुकवीत त्याने खाली मान घातली. चहाचा कप उचलून फुंकर मारली. घोटाघोटाने चहा पिऊ लागली. रिकामा कप खाली ठेवून ते उठले. देवळाची वाट चालू लागले. पारू चहाचा कप घेऊन आली. उंबऱ्या शेजारी बसली. पोटाची रिकामी खळगी चहाच्या घोटाने भरू लागली. चहाचे रिकामे कप उचलून ती घरात आली. कप बशा विसरून फळीवर लावल्या. पारू, ए पारू. ओझरीतून कोणीतरी हाक मारली. ती कोण आले म्हणून पाहण्यासाठी बाहेर जाऊ लागली. ये गांजे, अशी बाहेर काहून उभी राहिली. ओसरीत उभी असलेल्या अंजीला पारूनं विचारलं. काय नाही ग, बाबा आराम करीत असतील म्हणून बाहेरच थांबली. घरात नाहीत ग ते, देवळाक गेल्यात. आत्ता जीवाला बरं वाटायला लागलं होतं तर हे नवं दुखणं मागं लागलंय. बरं पारू, ऐक ना, म्या काय म्हणते. बोल बोल ना. इकडं जोशाला विचारून पाहिलं तर. म्हणजे बामणाला. पारूनं उत्सुकतेनं विचारलं. वय ग, पाय तुला पटत असं तर लगुलग जाऊन येऊ. थोडा वेळ थांबते काय. म्हणजे आले म्हणजे त्यांना बी नेऊ संग. शहाणं माणूस संकट असलं म्हणजे बरं. हा ते बी हायच, नाही तर मागून वैतागवाडी. अंजीला पारूचं म्हणणं पटलं होतं. बराच वेळ दोघे इकडचं तिकडचं बोलत बसल्या.
सासू आणि धनाजीच्या काळजीनं खचलेल्या पारूला अंजीनं धीर दिला. दिस मावळतीला गेला तशी अंजी उठून निघून गेली. जाताना बामणाकडे जाण्याची आठवण करून दिली. पारू गोठ्यात जाऊन आली. जनावरांना पाणी पाजून आणायला पाहिजे होतं, पण रंगरावांचा पत्ता नव्हता. ती घरात आली. देवाऱ्यातला दिवा लावून हात जोडले. तेवढ्यात रंगराव आले. कुठं बसले होते काय? पारूनं विचारलं. देवळापाशीच होतो. घरात करमत नाही, मग बसलो तिथेच. बाबू भेटला का? भेटला, पण तिकडे बी सुगावा लागला नाही. बरं, तुम्हाला काही चहा पाणी पाहिजे तर सांगा. आपल्याला बामणाक जायचं आहे. बामणाक? रंगरावाने आश्चर्याने विचारलं. वय, अंजी आलती. ती म्हणली एकदा बामणाला विचारून काही सुगावा लागतोय का पहा. हे असं माणूस येड्यावानी होतंय बाई. आपल्या डोसक्यात हे आलंच नाही. चल चल, लगेच जाऊन येऊयाच. रंगरावानी पायात वाहना सरकवल्या आणि ओटा उतरून खाली गेले. पारूनं दाराला कडी घातली. दोघेही बामणा चाळीच्या वाटेनं निघाले. रंगरावानी ओट्यावरूनच हाक मारली. जोशी बुवा, जोशी बुवा आहेत का घरात? कोण आहे? या या या. रंगराव ओट्यावर वाहना काढून आत गेले. पाठोपाठ पारूही गेली. त्यांना पाहून जोशी बुवा म्हणाले, अरे अण्णा तुम्ही? या या, बसा बसा. बसायला सतरंजी टाकत जोशी बुवा म्हणाले, बोला अण्णा, आज कसं काय येणं झालं? बुवा, बातमी तुमच्या कानावर आल्या असेलच. तुमच्या पंचांगात पाहून काही सुगावा लागतोय काय सांगा. रंगराव काकुलतीनं म्हणाले, अण्णा माफ करा, पण तुम्ही थोडा उशीर केलात. का हो? काय झालं? अण्णा, त्याचा असा आहे की दिवस मावळल्यानंतर मी पंचांग पाहत नाही. बुवा, अवा असं नका म्हणू, काहीतरी करा. रंगराव हात जोडीत म्हणाले, पाटील मला माफ करा. या विद्येच्या गोष्टी आहेत, रीतिरिवाजाने कराव्या लागतात. उगाच आगाऊपणा करून चालत नाही. तुम्ही सकाळी दिवस उगवताच या. रंगरावांचा नाईलाज झाला. ते उठून उभे राहिले. जाता जाता म्हणाले, बुवा, सकाळी मला रित्या हातानं पाठवू नका म्हणजे झालं. येतो. मनात ढीगभर आशा घेऊन जोशी बुवांकडे गेलेले रंगराव आणि पारू हात हलवीत परत आले. ओट्यावर टेकले. 2 दिवस ओट्यावर बसून रात्रभर जागणाऱ्या गावकऱ्यांपैकी कोणीच आलं नव्हतं. रंगरावांचं मन त्यांच्याशी बोलू लागलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.